रिक्षा जशी चढू लागली तशी कुत्र्यांची टोळी एक प्रकारे समोर येत होती. ती साईडला येते, कधी समोर येते, कधी बाजूला येते आणि कंटिन्यूस भोगते. जसं की माझ्या बाजूला कोणतरी बसलंय ते त्याच्यावरच भोगतायत कंटिन्यू. आमच्यासोबत आम्ही 2 नाही आहेत, आम्ही 100% तिसरा कोणतरी आमच्याबरोबर आहे. काही अतृप्त आत्मा असतात जे मांसाच्या श्वासाने आपल्या भोवती फिरतात. आवाज येतो, मी चालतोय, चपलेचा आवाज येतोय आणि जस्ट लाईक की बाजूला ना पतेरा सळसळतोय. मी थांबलो की ते थांबायचं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे एक नवीन गेस्ट आलेले आहेत, तर जाणून घ्यावं त्यांच्यासोबत काय घडलेलं. तर सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. नमस्कार, मी ओमकार मिरकर, मी जोगेश्वरीमधून आहे. ही घटना माझ्याबरोबर 5-6 वर्षापूर्वी घडली आहे. आमच्या गावी लग्नकार्य होतं, शेजारच्या घरीच लग्नकार्य होतं आणि आमचं घरामध्ये आपापसात खूप चांगले संबंध असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच जायचं ठरवलं. आमच्या घरातल्यांनी त्यासाठी खूप तयारी केली. एकदाच्या आम्ही गावी पोचलो. गावचं वातावरण, क्लायमेट थंडी असल्यामुळे खूप बऱ्यापैकी चांगलं होतं. आम्ही नेचर एन्जॉयमेंट करत होतो. गावी पोचलो, शेजारच्या घरात लग्नकार्य सगळं धूमधाम चालू होतं. आला हळदीचा दिवस, सगळेजणं आपापल्या कामात व्यस्त होते आणि नेमकं काकीने काय सांगितलं की ओमकार यांच्या घरात लग्नकार्य आहे, त्यामुळे ना नॉनव्हेजचा बेत ठेवला आहे आणि त्याच्यासाठी ते आणायला कोणीच अवेलेबल नाही आहे. सगळ्यांना आपापली कामं दिली आहेत, सगळे बऱ्यापैकी व्यस्त आहेत, तर तू जाशील का? तर मी म्हटलं हां काकी, मी जायला तयार आहे, काय इश्यू नाही आहे, पण माझ्याबरोबर कोण आहे का? कारण मला ते एक्झॅक्टली स्पॉट माहिती नव्हता आणि काय आणायचं आहे, कसं आणायचं आहे हे मला याचं काही संबंध प्रकार मला माहीतच नव्हता. अच्छा. काकी काय बोलली, बाळा 5च्या बसस्टॉपवरून तुला बस मिळेल, रत्नागिरीला उतर, तिकडे बाजारपेठाचे चिकन शॉप आहे, त्याच्याकडनं चिकन घे आणि शेजारीच मच्छीवाला आहे, त्याच्याकडनं मच्छी घे. मच्छी नाही भेटली तर चिकन तरी घेऊन ये कमीत कमी. मी म्हटलं ठीक आहे काकी, मी जातो. 4-5 एकटेच निघालात? हो, मी एकटाच होतो, कारण सोबत कोणच नव्हतं, कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त टाइम सांगू होते. शकता म्हणजे कधी गेले? सुमारे दुपारी 4-5च्या दरम्यान निघालो. अच्छा. 4-5च्या दरम्यान निघालो आणि एस टी बरोबर 6ची होती. ॲक्च्युली मला टाईम पण माहिती नव्हतं. एस टी 5:30ची होती आणि नेमकी ती आली 6 वाजता. अच्छा. आणि एस टी आली, मी चढलो. एस टी बऱ्यापैकी खाली होती, जेमतेम 5-7 माणसं असतील. एरवी रत्नागिरी म्हटलं तर एस टी बऱ्यापैकी भरलेली असते, पण आज कमी होती गर्दी. एस टीमध्ये बसलो, माझ्या मागे 2 आजोबा बसलेले, दोघांमध्ये आपापसात संवाद चालू होता. तो बोलत होता, अरे विठ्ठल, आज अमावास्या आहे. हे शब्द माझ्या कानाला एकदम स्पर्श करून गेले. बोला आज अमावास्या आहे? तर बोलतो हां, आज अमावास्या आहे. आज तुला माहिती आहे ना, या घाटावर, याच वळणावर खूप साऱ्या गाड्या अपघातात गेल्या, कितीतरी जीव याच्यामध्ये मारले गेले आहेत. लहान बाळ, वयस्कर माणसं आणि तरुणी ताटी पोरं, खूप अशा गाड्या आहेत त्या डायरेक्ट समुद्रात गेल्या आणि त्यांनी जलसमाधी भेटली. म्हणजे तुमच्या पुढे जे बसलेले ते बोलत होते? हो, पूर्ण बसमध्ये तेच चाललेलं, कारण माझ्या मागे होते आणि पुढे कंडक्टर काका होते, आपापसात तोच संवाद चालू होता. तर हे शब्द माझ्या कानामध्ये ना म्हणजे एकदम संवाद असे भिनभिनत होते आणि जरा भीती पण वाटत होती, कारण माझी पहिलीच वेळ आहे तर रत्नागिरीपर्यंत जायची एकट्याने आणि एवढं सगळं सामान घेऊन यायची. कधी आपण आपलं असं एज आहे ना की आपण या गोष्टीवर बिलीव्ह करत नाही आणि याच्या गोष्टीवर मी पण बिलीव्ह नाही केलं. मी सरळ निघालो एकदाचा रत्नागिरीला पोचलो आणि पुढे 15-20 मिनटं चालायचा रस्ता आहे. मी बाजारपेठेपर्यंत पोचलो. बाजारपेठ लागली, चिकनच्या शॉपमध्ये गेलो. चिकनवाला चिकन कापत होता, तोपर्यंत मी बाहेर आलो आणि बघितलं मच्छीवाला आहे का. तर मच्छीवाला काय मला भेटला नाही, कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळ्यांचा बाजार बऱ्यापैकी संपतो आणि लोक निघून जातात. मी चिकन घेऊन चिकन शॉपमधून निघालो. जसा बाहेर येतो तिकडे बघतो आहे की हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, खूप रिक्षा असतात, असं नाही की रिक्षा मिळत नाही. पण त्या दिवशी काय समजत नव्हतं की रिक्षाच नव्हत्या आणि ज्या येतात त्या भरून येत होत्या. हा एक प्रकारे संकेत होता मला की बाबा तू पुढे जाऊ नको, थांब किंवा तू काहीतरी याच्यावर उपाय कर. मी दुर्लक्ष केलं. मग तुम्ही चिकन घेऊन निघालेला? हो. तर तेव्हा टाइम काय झालेला? नाही तरी तो साधारण 6-7 वाजलेले. आणि जसं तुम्ही सांगितलं की अमावस्या होती, हो, त्यामुळे पण म्हणजे जास्त कोणी गावचे लोक बाहेर पडत नाही. हो, कारण अमावस्याला आपल्याकडे कशी कोकणात प्रथा आहे, काय लोक नारळ फोडतात किंवा असं काय ते प्रकार असतात, त्याच्यामुळे सगळेच बाहेर निघतात अशी गोष्ट नाही आहे. मग मी निघालो, पुढे आलो. पुढे बघतो तर जरा अंधार होता, पण एका झाडाखाली एक रिक्षा उभी होती
मी त्या दादाला विचारलं, दादा मला अमुक अमुक गावी जायचं आहे, त्याच्या शेजारी मला जाऊन सोड. तर तो मला म्हणाला ठीक आहे बाळा आपण जाऊया. मी ते चिकन उचललं आणि त्या रिक्षामध्ये ठेवलं. रिक्षामध्ये बसलो, आम्ही निघालो. जसं गावच्या जवळचा आमचा जो घाट आहे तो घाट लागला. रिक्षा हळूच घाटावर चढते. रिक्षा जशी चढू लागली तसे कुत्र्यांची टोळी एक प्रकारे समोर येत होती. ती साईडला येते, कधी समोर येते, कधी बाजूला येते आणि कंटिन्यूस भोगते. तर एक प्रकारे तो एक संकेत होता, रिक्षा मिळत नव्हती. एक बसमध्ये ऐकलेलं आणि हा एक संकेत की काहीतरी आहे, काहीतरी जाणवतंय. म्हणजे मला समजलं नाही, कुत्रे पुढे होते की मागे होते रिक्षा? कुत्रे ॲक्च्युली पुढे होते. एक साईडला एका पॉईंटला ते बाजूला आले. जसं की माझ्या बाजूला रिकामी स्पेस आहे, ते मला कळत नव्हतं ते या साईडला कुत्रे का आले. तसं की माझ्या बाजूला कोणतरी बसलंय, ते त्याच्यावरच भोगतायत कंटिन्यू. तर समोर असले कुत्रे तर एक्झॅक्टली रिक्षावाल्यावर, या साईडला माझ्यावर, आणि इथे या साईडला चिकनचा डबा होता, खाली सीट खाली होती आणि ते या साईडला कंटिन्यूस भोगत होते. मग मी कन्फ्यूज झालो की काहीतरी आहे आमच्यासोबत. आम्ही दोन नाही आहेत, आम्ही 100% तिसरा कोणतरी आमच्याबरोबर आहे. कारण स्टार्टिंगला तर मुंबईचं असल्यामुळे मी बिलीव्हच नाही केलं की बाबा काय अशा गोष्टी आहेत की नाही, सरळ सरळ सोडून दिलेलं मी. पण नंतर कुत्रे भोकायला लागले ना तर काहीतरी वाटलं. जसं रिक्षा पुढे गेली, रिक्षा थांबत होती, पुढे जातो थांबत होती. रिक्षावाला स्टार्टर देतोय, रिक्षा चालत नाही. म्हटलं झालं काय. मग त्या रिक्षावाल्याला पण घाम सुटला. तो गावचा असल्यामुळे त्याला हे प्रकार माहिती होते. मग तो काय आता तुम्ही घाटाच्या बरोबर मध्ये आलाय? हो बरोबर मध्ये आले, रिक्षा बंद पडली. हो, आणि त्या स्पॉटवरूनच खूप साऱ्या गाड्या खाली गेल्यात समुद्रामध्ये. तोच मिडल पॉइंट आहे. जेव्हा तो रस्ता होत होता त्यावेळेची घटना, त्यावेळेला खूप साऱ्या गाड्या खाली गेल्यात आणि एक फॅमिली रिक्षा सकट खाली गेली आहे. त्यामध्ये लहान बाळ वगैरे, ही गोष्ट मी ऐकलेली आधी, पण कसं आहे दुर्घटना होतात त्यामुळे विश्वास नव्हता. पुढे गेलो तर रिक्षावाला दादा काय बोलला की तू काही आणलंयस का रे. मी म्हटलं दादा माझ्या शेजारी ना उद्या हळद आहे, त्यामुळे मी आज चिकन आणण्यासाठी गेलेलो आणि ते चिकन माझ्याबरोबर आहे. तर तो मला काय बोलला, अरे तू चिकन बाहेर टाक. मी बोला दादा कशाला यार, ते कोणतरी घरी आपण उपयोगी होईल ना, कशाला कुत्र्यांना टाकायचं, कुत्रे भोगतातच आहे. तो बोला नाही मूर्खपणा करू नको, तो चिकन पुढे टाक जरासा आहे ते, आणि पुढे चल तुला मी पुढे सांगतो काय प्रकार आहे. मी तो चिकनचा मांस बाहेर टाकला. रिक्षा जरा पुढे गेली, परत थांबली, परत तेच प्रकार चालू होता. पण कुत्रे ना सडनली म्हणजे ते मागेच राहिले, कारण मांस मागे टाकलेला, भोकणं पण म्हणजे आवाज तो कमी झालेला. नंतर बोलो पण रिक्षा का चालत नाही आहे. आणि तो घाट होता, तो ॲक्च्युली तो घाट, त्या घाटावर मी आहे, पण तो घाट माझ्या मनामध्ये उतरलेला भीतीने की बाबा काहीतरी आहे. तो रिक्षावाला आता काय बोलला की आता थांबा आपण काहीतरी करूया. शेवटी मग मी देवाचं नाव घेत होतो की बाबा स्वामी मला यातनं बाहेर काढा कसे तरी, ते रिक्षा काहीतरी करा. म्हणजे आता कुत्रे तुमचे पाठलाग करत नव्हते, ते थांबलेले त्या बॅक स्पॉटला थांबलेले, इथे मी चिकन फेकलेलं. मग जसं पुढे आलो परत आम्ही देवाचं नाव घेतलं आणि एकदाची रिक्षा स्टार्ट झाली. रिक्षा जशी घाटाला टर्निंगला उतरली ना, तिथून तो स्पॉट दिसतोय वरचा, कारण हे उतरणं ते चढण आहे. तो मग रिक्षावाला मला काय बोलला की तू जरा वरती बघ, पण समोर बघ, असं पाठी करून बघू नकोस. म्हटलं ठीक आहे दादा. मी समोर बघितलं, चिकन गायब होतं. मग ते बोललो, त्याला विचारलं की दादा काय प्रकार आहे, कारण वर सरळ रस्ता आहे, चढण तर पॉसिबल ना, आणि खाली उतरण डायरेक्ट समुद्रातच माणूस कुत्रा कोणी असतो, म्हणजे कुत्रे गेले कुठे, कारण तिथून तर उतरण सरळ सरळ दिसतं त्या साईडचं. तो दादा मला काय बोलला, अरे आपल्याला ना का असं गावात ना हे प्रकार आहेत, काही अतृप्त आत्मा असतात जे मांसाच्या श्वासाने आपल्याभोवती फिरतात. आता हा प्रकार तोच झाला. तुझ्याकडे चिकन होतं, मला आधी माहीत असतं तुला मी आधी सांगितलं असतं तिकडे तिथे जरा काय तो चिकन फेक, पण मला माहीत नव्हतं म्हणून तुला मी आता सांगितलं. तू मांस फेकला, आता मागे बघ कुत्रे आहेत का, मी बोललो नाही. तर हा प्रकार तो होता. त्यामुळे तू आपण जे काय आणतो ना, म्हणजे तू मच्छी बोल, चिकन बोल, काही मांसाहारी, ते टाकून द्यायचं. इवन कसं असतं, आपण हातामध्ये फूल घेतो, ते फूल पण आपण कधी स्मशानाच्या शेजारी वगैरे कधी गेलो ना, ते आपण घरी घेऊन येत नाही. मी म्हटलं ठीक आहे दादा. म्हणून आम्ही आधीपासूनच मानत आलेले आहेत की म्हणजे असं चिकन वगैरे बनवून पण रात्री घेऊन नाही जाऊ शकत. रात्री काय दिवसामध्ये पण आपण ते प्रकार आपल्या बरोबर ना कॅरी जरी केले तर आपण तिकडे टाकून द्यावे लागतात, थोडासा त्यातला भाग टाकून द्यावा लागतो. म्हटलं ठीक आहे. जसं आम्ही लोक आलो, माझं गाव दिसलं, जेव्हा थोडा जीवात जीव आला की बाबा गाव आलं, उतरलो. म्हणजे फायनली तुम्ही पोहोचलात? हो, फायनली पोचलो, उतरलो. परत माझ्या पायवाटेकडे गेलो. पायवाटे माझं घर जेमतेम 5 ते 10 मिनिटं अंतरावर होतं, का तिथपर्यंत तर रिक्षा जाणार नव्हती. हातात चिकन 20 किलो, म्हणजे माझ्या हाताच्या आधीच 12 वाजलेले आणि मनाचे तर आधीच झालेले. तर त्याच्यामुळे म्हटलं आता काय करू, चालतोय आणि कोल्हापुरी चप्पल आवाज येतो
मी चालतोय, चपलेचा आवाज येतोय आणि जस्ट लाईक की बाजूला ना पतेरा सळसळतोय. आता प्रकार काय आहे, मला वाटलं काहीतरी सरडा असेल किंवा एखादं जनावर असेल जाणाऱ्या बाजूने. पुढे गेलो परत सळसळतंय, पुढे गेलो परत सळसळतंय. मी थांबलो की ते थांबायचं. मग मी समजलो काहीतरी, कारण हे 3-4 संकेत, घाट, बस, रिक्षा, कुत्रे आणि आता हे, म्हटलं काहीतरी 100% आहे. जो मी बिलीव करत नव्हतो, आता मला 100% बिलीव झालं की या गोष्टी आहेत. जस्ट मी घरी पोचलो, काकीला बोललो काकी हे चिकन घे, समोरच्या वाड्यात दे. माझी हिंमत नाही तिकडे जायची. काकी बोलते काय झालं? म्हटलं काकी असा असा प्रकार माझ्याबरोबर घडला. त्याच घाटावर आज नेमकी अमावस्या, प्रकाश पण कमी होता रात्रीचा, काही नव्हतं आणि असाचा प्रकार माझ्याबरोबर घडला. काकी बोलते अरे बाळा तुला मी सांगायची विसरली. मला वाटलं तुला माहिती असेल की नाही, म्हणून मी एक गडबडीमध्ये तुला सांगणं विसरली की थोडं काहीतरी बाहेर फेक. ती माझी पण चूक झाली. तर काकीने मला हा प्रकार सांगितला. काकी बोलली बाळा तू जरा शांत बस एका ठिकाणी, मी देवारात जाते आणि आपल्याकडे गाणगापूरचं भस्म आहे ते तुला फक्त डोक्याला लावते, तर तुझा म्हणजे डोकं जरा शांत होईल आणि मनाची भीती आहे ती कमी होईल. आणि दत्तांवर विश्वास असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे काकी तू जा. काकी गेली, मला भस्म लावलं, मी जरा पाणी प्यायलो, शांत बसलो. नंतर मी म्हटलं काकी मी अंघोळ करतो आणि मी झोपतो, मला आता जेवायला नको आहे, कारण माझं बऱ्यापैकी आता या प्रकारामुळेच माझं पोट भरलं गेलं आहे. म्हणून मी म्हटलं ठीक आहे. मी गेलो घरामध्ये, जरा अंघोळ केली, माझ्या रूमचा दरवाजा बंद केला आणि माझ्या रूममध्ये ना एक विंडोमधनं ना म्हणजे या साईडला पूर्ण काळोख येतो, सॉरी देवघर आहे, प्रकाश माझ्या डोळ्यावर पडतो आणि इकडे काळोख आहे. कसं होतं आपण देवाकडे पाय करत नाही, म्हणून माझे पाय काळोखाकडे होते. तर मी समोर बघतोय बऱ्यापैकी अंधार आहे, पण त्या अंधारात ना कोणती तरी आकृती आहे, ती मला बोलतो ना आपल्याला हिनवते ना की एक प्रकारे डिवसते की काहीतरी आहे, निगेटिव्ह भरपूर आहे, जी मला त्याकडे खेचते. हा प्रकार झाला. मी बोललो चल यार खूप घाबरलो आता. म्हटलं चादर डोक्यावर घेतली, दत्तगुरूंचं नाव घेतलं आणि झोपून गेलो. पण ती मला झोप नव्हती लागलेली. त्या झोपेमध्ये पण मला दचके येत होते, कारण साधारण मी असं मला अंदाज आहे ती 2-3ची वेळ असेल. त्यावेळेला आपल्याला पण तुम्ही स्वतःमध्ये अनुभवलं असेल, एका पॉईंटला ना काहीतरी होतं की आपण अचानक मागे सरकले जातो किंवा काहीतरी असं स्वप्न होतं ना की आपण चुकून बेडवरनं किंवा खाली आपण पूस बदलतो घाबरून. तो प्रकार माझ्याबरोबर त्या रात्री जेमतेम 5-6 वेळा झाला. जणू ती जी आकृती आहे ना ती मला बोलते तू चल तुझी वेळ आली तर आपल्याला जायचंय. मी म्हटलं जाणवतंय तिकडे काहीतरी निगेटिव्ह आहे. एनर्जी आणि ती स्वप्नामध्ये पण जाणवते. पण तेव्हा देवाची कृपा, दत्तांची कृपा की माझा जीव वाचला, कारण देवतारी त्याला कोण मारी. निगेटिव्ह पॉवर होती, माझा बिलीव पण नव्हता. पण नंतर मग तो एक रिक्षावाला जो दादा होता ना, त्याने मला उपाय सांगितला, तो उपाय मी केला. तर त्या एका उपायाने माझा जीव वाचला. म्हणजे एक प्रकारे या गोष्टी आपण मानत नाही ना, या गोष्टी खऱ्या आहेत. आणि माझं मनुष्यगण असल्यामुळे मला संकेत असे म्हणजे हा प्रकार आधी पण माझ्यावर 2-3 वेळा घडला आहे, तेव्हा मी लक्षात नाही केलं कारण ते नॉर्मल होते. पण यावेळेला भाई रिअल समोर झाला प्रकार. आणि असं बोलतात की मनुष्यगणाच्या अंगात पण घुसतं. त्याच्यामुळे ती रात्र मला दिवसपर्यंत म्हणजे पहाटे कधी मला 5-6 वाजतात ना असं झालेलं. म्हणजे हा एकंदरीत म्हणजे एकदम बेकार प्रकार माझ्याबरोबर घडलेला. तर हे असं कोण ॲक्च्युली बिलीव नाही करत, पण मी तुमच्या चॅनल मार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो की या गोष्टी आहेत. जर तुम्ही अनुभवलात तर तुम्हाला या गोष्टी समजतात. पण या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि तुम्हाला जर माहिती नसेल ना तर आधी माहीत करून घ्या. आणि धन्यवाद, तुमच्या ओपन पॉडकास्ट चॅनलमुळे मला ही सगळ्यांसमोर गोष्ट सांगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. तर सर तुमची स्टोरी खूपच भयानक होती. आणि बोलतात ना की जोपर्यंत आपल्यासोबत जी घटना घडत नाही तोपर्यंत आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. तर धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि तुमची स्टोरी शेअर केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपण एका नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत बघत राहा ओपन पॉडकास्ट.